एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याचं भर रस्त्यातून अपहरण होतं. मुलाला फोन जातो, बापाला जिवंत बघायचं असेल तर 1 कोटी रुपये घेऊन ये. संपूर्ण कुटुंब भीतीच्या सावटाखाली येतं. पण पैसे पोहोचण्याआधीच काहीतरी भयंकर घडतं. चाळीसगावच्या घाटात खोल दरीत एका मृतदेहाची विल्हेवाट लावली जाते. विशेष म्हणजे हा थरार घडवणारे सराईत गुन्हेगार नसून 20-25 तरुण आहेत आणि त्यातले काही जण तर मृताच्या ओळखीचेच आहेत. पैशाच्या हौसापोटी तरुणाई कोणत्या थराला जात आहे हे दाखवणारी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा हादरवून सोडणारी ही घटना आहे सिल्लोडची. नक्की काय घडलं त्या रात्री? पोलिसांच्या जाळ्यात हे आरोपी कसे अडकले? हेच आपण आजच्या या व्हिडिओतून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ. तर झालं असं की 27 डिसेंबर शनिवारचा दिवस होता. तुकाराम गव्हाणे हे बोदवड येथील शेतकरी तसेच भुसारी मालाचे व्यापारी होते. ते मक्याचे पैसे घेण्यासाठी उंडणगाव येथील व्यापारी मुकेश पंडित यांच्याकडे शनिवारी सायंकाळच्या सुमारास गेले होते. मक्याचा व्यवहार पूर्ण करून त्यांनी त्यांच्याकडून 1 लाख रुपये रोख घेतले. त्यानंतर ते आपल्या दुचाकीवरून बोदवडकडे निघाले. उंडणगाव बोदवड रस्ता तसा रहदारीचा, पण रात्रीच्या वेळी तिथे काहीशी शांतता असते. या संधीचा फायदा आरोपींनी घेतला. वाटेतच आरोपींनी त्यांची दुचाकी अडवली. अचानक समोर आलेल्या तरुणांनी काही काळाच्या आतच तुकाराम यांना चाकूचा धाक दाखवायला सुरुवात केली. सुरुवातीला आरोपींनी गव्हाणे यांच्या खिशातील सुमारे 1 लाख रुपयांची रोकड त्यांनी लुटली. पण आरोपींचा उद्देश फक्त लूटमारीचा नव्हता, तर त्यांचा प्लॅन वेगळाच होता. त्यांनी बळजबरीने तुकाराम गव्हाणे यांना एका काळ्या कारमध्ये कोंबले आणि तिथून पोबारा केला. अपहरण केल्यानंतर आरोपींनी आपला पुढचा डाव टाकला. त्यांनी तुकाराम यांच्याच मोबाईलवरून त्यांचा मुलगा कृष्णा गव्हाणे आणि काका उत्तमराव गव्हाणे यांना फोन केला. पलीकडून आवाज आला, तुमच्या माणसाला आम्ही उचललंय. जीव हवा असेल तर 1 कोटी रुपये तयार ठेवा. 1 कोटी रुपयांची मागणी ऐकून गव्हाणे कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली. आरोपींनी पैसे पोहोचवण्यासाठी रविवारी दुपारची 3 वाजेपर्यंतची डेडलाईन दिली होती. सुरुवातीला आरोपींनी पैसे घेऊन छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती बसस्थानकावर यायला सांगितलं. त्यानंतर थोड्या वेळाने लोकेशन बदलून बाबा पेट्रोल पंपाजवळ पैसे आणण्यास सांगितलं. आरोपी सतत पोलिसांना आणि कुटुंबाला गुंगारा देण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे इकडे गव्हाणे कुटुंबीय प्रचंड तणावात होतं. पण दुर्दैवाने आरोपींना हवी असलेली रक्कम वेळेत मिळू शकली नाही किंवा काहीतरी बिनसलं. रविवारची दुपार उलटून गेली, रात्र झाली. ठरल्याप्रमाणे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे आरोपी बिथरले. आपली ओळख पटेल किंवा आपण पकडले जाऊ या भीतीने त्यांनी क्रूरतेची सीमा ओलांडली. आरोपींनी तुकाराम गव्हाणे यांना चाळीसगाव कन्नड रस्त्यावरील ऑट्रम घाटात नेले. तिथे त्यांनी तुकाराम यांना मारायला सुरुवात केली. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही गोष्ट आरोपींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी तुकाराम यांचा मृतदेह घाटातील खोल दरीत फेकून दिला. कुणालाही पत्ता लागू नये म्हणून त्यांनी ही जागा निवडली होती. ही घटना रविवारी रात्री घडली आणि सोमवारी पहाटे 4च्या सुमारास या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. या प्रकरणात उत्तमराव गव्हाणे यांनी अजिंठा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. प्रकरण अतिशय संवेदनशील होतं. एका व्यापाऱ्याचं अपहरण आणि हत्येमुळे व्यापारी वर्गात संताप होता. अजिंठा पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तंत्रज्ञानाची मदत आणि खबऱ्यांचे नेटवर्क वापरत पोलिसांनी आरोपीचं लोकेशन ट्रेस करायला सुरुवात केली. आरोपी गुन्हा करून पळून जाण्याच्या तयारीत होते, पण ते म्हणतात ना, कानून के हात लंबे होते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास म्हणजेच हत्येच्या काही तासानंतरच पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथील समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर सापळा रचला. पोलिसांना संशयित कार दिसली आणि त्यांनी झडप घालत 5 जणांना ताब्यात घेतलं. अटक केलेल्यांमध्ये सचिन नारायण बनकर, वैभव समाधान रानगोते हे दोघे गोळेगावचे असून अजिनाथ उर्फ अजय रखमाजी सपकाळ, विशाल साहेबराव खरात आणि दीपक कन्हैयालाल जाधव यांचा समावेश आहे. हे सगळे आरोपी जवळपास 22 ते 25 वयोगटातील आहे. या तपासात समोर आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे यातील काही आरोपी हे मृत तुकाराम गव्हाणे यांच्या ओळखीचेच होते. काही जण तर त्यांच्या जवळच्या गावातीलच रहिवासी आहेत. म्हणजेच व्यापाऱ्याची दिनचर्या, त्यांच्याकडे किती पैसे असतात, ते कधी ये जा करतात
याची पूर्ण रेकी या आरोपींनी आधीच केली होती. त्यांच्याच परिसरात वावरणारे हे आरोपी होते. त्यांनीच पैशाच्या लोभापायी हा घात केला. ते म्हणतात ना, घर का भेदी लंका ढाई, या म्हणीचा प्रत्यय देणारी ही घटना आहे. सध्या सिल्लोड तालुक्यात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण आहे. यात अजून कोणाचा हात आहे का? तुकाराम यांचं कोणासोबत वैर होतं का? यावर अजिंठा पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहे. बाकी या सगळ्या घटनेवर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यरंभवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कार्यरंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.